नमस्कार. नंतर रनाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या लखनौ टीमची सुरुवात मात्र काहीच चांगली झाली नाही, कारण खेळायला आलेला कुल्टन डिकॉक हा डायरेक्टली 0 रनावरती दीपक चहरच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला. मग त्यानंतर आलेला मार्कस स्टोइनिस आणि केएल राहुल या दोघांनीही खेळ सावरण्याचा प्रयत्न केला होता, मात्र 33 रनाच्या धावसंख्येवरती केएल राहुल हा खेळत असताना एम रहमानच्या बॉलिंगवर ऋतुराज गायकवाडच्या हाती तो कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 14 बॉलामध्ये 16 रन केले आणि त्यासाठी त्याने एक चौकार व एक षटकारही मारला. मात्र त्यानंतर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला मार्कस स्टोइनिस हा चांगला आज खेळत होता. त्याने त्याचे 26 बॉलामध्ये अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या T20 करिअर मधले 29वे अर्धशतक होते. मग त्यानंतर इकडे खेळायला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेला देविदत्त पडिक्कल हा काही जास्त खेळू शकला नाही. तो 19 बॉलामध्ये 13 रन बनवून एम पथिरानाच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला. त्यानंतर मात्र खेळत असलेला मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पुरन या दोघांमध्ये चांगली भागीदारी झाली आणि ते चौकार आणि षटकार मारत होते आणि त्याने हळूहळू लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली आणि हळूवारपणे ते असे खेळत होते की आता ते विजय मिळवून देऊ शकत होते असे वाटत होते. मात्र पथिरानाच्या एका बॉलवरती निकोलस पुरन शॉट मारण्याच्या नादात पथिरानाच्या बॉलिंगवर शार्दुल ठाकूरच्या हाती कॅच आउट झाला. त्याने खेळत असताना 15 बॉलामध्ये 34 रन बनवले आणि त्यासाठी त्याने 3 चौकार व 2 षटकारही मारले. मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पुरन या दोघांमध्येही 70 रनांची भागीदारी देखील झाली होती. मात्र निकोलस पुरन हा आउट झाल्यानंतर मात्र मार्कस स्टोइनिस हा थांबत नव्हता. तो षटकार आणि चौकार मारून लक्ष्याचा पाठलाग करत होता. मात्र ते करत असताना मार्कस स्टोइनिस याने त्याचे 56 बॉलामध्ये पहिले IPL मधले शतक पूर्ण केले. त्यासाठी त्याने 9 चौकार व 5 षटकारे देखील लावले. तर त्यानंतर इकडे खेळायला आलेला दीपक हुडा आणि मार्कस स्टोइनिस या दोघांनीही खेळ चालू ठेवला. मात्र पथिरानाच्या एका ओव्हरमध्ये दीपक हुडाने 2 चौकार देखील मारले व 1 षटकार मारला. मग त्यानंतर इकडे स्ट्राईक साठी आलेला मार्कस स्टोइनिस आणि दुसऱ्या साईडला बॉलिंग टाकायला आलेला एम रहमान हा बॉलिंग टाकत होता. मात्र आता लखनौला जिंकण्यासाठी एका ओव्हरमध्ये 17 रनाची गरज होती. मात्र रहमानच्या पहिल्याच बॉलवर मार्कस स्टोइनिसने षटकार मारून विजय निश्चित केल्याचे घोषित केले होते. त्यामुळे आता 5 बॉलमध्ये त्यांना 11 रनाची गरज होती. मग रहमानच्या दुसऱ्या बॉलवर मार्कस स्टोइनिस याने स्टेटला चौकार मारला आणि त्यामुळे विजय निश्चितच झाला असे जमा झाले होते. मग त्याच्यानंतरच्या बॉलवर म्हणजे तिसऱ्या बॉलवर पुन्हा एकदा ऑफ साईडला फर्स्ट स्लिपच्या बाजूने पुन्हा एकदा चौकार मारण्यात आला. त्यामुळे आता लखनौला जिंकण्यासाठी 3 बॉलामध्ये 3 रनाची गरज उरली होती. पण अंपायरने तो बॉल नो बॉल दिल्यामुळे आता 4 बॉलामध्ये 2 रनाची गरज होती. मात्र पुन्हा एकदा त्या तिसऱ्या बॉलवरती मार्कस स्टोइनिस याने लेग साईडला बॉल मारला आणि चौकार गेला. त्यामुळे मार्कस स्टोइनिसच्या या दमदार पाळीमुळे लखनौ ही मॅच विजयी झाली. तर लखनौ ही मॅच 6 विकेटने विजयी झाली. तर इकडे खेळत असताना आजचा दमदार बॅट्समन म्हणजे मार्कस स्टोइनिस याने खेळत असताना 63 बॉलामध्ये 124 रन केले आणि त्यासाठी त्याने 13 चौकार व 6 षटकार देखील मारले आणि या IPL मध्ये सर्वात जास्त रन बनवणारा हा तो पहिलाच व्यक्ती झाला आहे. तर इकडे दुसऱ्या साईडला खेळत असलेला दीपक हुडा ही 6 बॉलामध्ये 17 रन बनवून तोही नॉट आउट राहिला आणि त्यासाठी त्याने 2 चौकार व 1 षटकार देखील मारला. तर इकडे चेन्नई तर्फे बॉलिंग टाकत असताना दीपक चहर व मुस्तफिजर रहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट, मतीशा पथिराना याने 2 विकेट घेतले. तर या शेवटच्या ओव्हरमध्ये दमदार फलंदाजी करत मार्कस स्टोइनिसने जो विजय मिळवून दिलाय, त्यामुळे लखनौ ही टीम 8 मॅचमध्ये 5 वेळा जिंकून 10 पॉइंटने 4थ्या क्रमांकावर आली आहे. तर चेन्नईची टीम ही 8 मॅचमध्ये 4 विजयी होऊन ही 5व्या क्रमांकावर 8 पॉइंटने गेली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.